सर्व मुलांची फेवरेट म्हणजे भेंडीची भाजी। आज मी मुलांच्या डब्यासाठी भेंडीची भाजी बनवत आहे। त्यांना अशाच पद्धतीची भेंडीची भाजी फार जास्त आवडते आणि ही पद्धत मी तुमच्यासोबत म्हणूनच शेअर करत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भेंडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि सुकण्यासाठी एका टोपलीमध्ये काढलेली आहे। जर भेंडी फार जास्त जुनी असेल, 4-5 दिवस झाले असतील, तर ही भेंडी 5 ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, म्हणजे छान आणि टवटवीत ताजी भेंडी तयार होते। भेंडी स्वच्छ अशी धुतल्यानंतर या भेंडीला मी एका सुती कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि यामुळेच आपली भेंडीची भाजी चिकट होत नाही। पाहू शकता, भेंडीचा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला बाजूला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व भेंडी कट करायची आहे। मीडियम साईजचे 2 कांदे कट केलेले आहे आणि 4 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत। सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून घेते। 1 पडी एवढं तेल कढईमध्ये घातलेलं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी छान तळसू द्यायची, म्हणजे ही मोहरी खाताना छान लागते। मोहरी छान अशी तळसल्या गेली आहे। आता यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया। लसूण थोडासा तेलामध्ये लालसर होऊ द्यायचा, म्हणूनच लसूण मी आधी घातलेला आहे। बघू शकता, छान असं मिक्स करून घ्यायचं। लसूण थोडासा लालसर झालेला आहे। आता यामध्ये कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे। मी भाजीमध्ये लाल तिखटाचा वापर करणार नाही, यासाठी हिरव्या मिरच्या कट करून वापरलेल्या आहेत आणि फक्त 4च मिरच्यांचा वापर केलेला आहे। मिरच्या थोड्या मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या आहेत, कारण जेव्हा मुलांना ही भाजी तिखट होईल तेव्हा मुलं मिरची बाजूला काढून सुद्धा खाऊ शकतात। कांद्याचा रंग छान बदलेपर्यंत आपण हा कांदा तेलामध्ये थोडासा तळसून घेऊया। फार जास्त डार्क करण्याची सुद्धा आवश्यकता नाही। पुन्हा एकदा छान असं मिक्स केलेलं आहे। अगदी थोडीशी यामध्ये मी हळद घातलेली आहे। कट केलेली सर्व भेंडी आपण टाकून घेतलेली आहे। गॅसची पॉवर कमी केलेली आहे आणि सर्व भेंडी मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता, अतिशय छान आणि अतिशय चविष्ट ही भाजी आपली तयार होणार आहे। भेंडीची भाजी शिजवत असताना कधीही त्यावरती झाकण ठेवायचं नाही। जर आपण भेंडीच्या भाजीवरती झाकण ठेवून भाजी शिजवली तर खास करून ही भाजी थोडीशी चिकट होते, म्हणून शक्यतोवर कमी फ्लेमवरती छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची। जर तरीसुद्धा तुमची भाजी चिकट होत असेल किंवा भेंडी फार जास्त फ्रेश असेल, तेव्हा भाजी नक्कीच चिकट होते। अशावेळी तुम्ही पिळलेलं लिंबू या भाजीमध्ये घालू शकता। यामुळे होतं असं की भाजीची चव अतिशय छान येते आणि यामुळे भाजी अजिबातही चिकट होत नाही। मंद आचेवर बघू शकता, अशा पद्धतीने ही भाजी आपण पूर्णपणे तयार करून घेतलेली आहे। ज्यांना भेंडीची भाजी अजिबातही आवडत नाही, ते सुद्धा आवडीने खातील। तर रेसिपीमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा। तुमचीसुद्धा भेंडीची भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर तयार होणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत।